इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या युद्धामध्ये भारत नेमका कोणाच्या बाजूने? जागतिक राजकारणात कायमच तटस्थ भूमिका घेण्यासाठी ओळखला जाणारा भारत या आधी सुद्धा युद्धामध्ये कधीच जाहीर भूमिका घेत नव्हता, पण यावेळी मात्र भारतानं बाजू निवडली होती। भारत या युद्धामध्ये ठामपणे इस्रायल म्हणजे अर्थातच अमेरिकेच्या बाजूने उभा होता। खरं तर इतक्या वर्षांपासून भारत आणि इराणचे संबंध चांगले राहिलेले आहेत। दोन देशांमध्ये काश्मीर सारख्या मुद्द्यावरती मतभेद असले तरी आर्थिक पातळीवरती हितसंबंध जपले गेलेले आहेत। त्यामुळे भारतानं युद्धामध्ये इस्रायलची बाजू घेतल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। पण आता युद्ध जसजसं लांबत चाललंय तसतसा भारत बाजू बदलत असल्याचं दिसतंय। युद्धाच्या 14 दिवसानंतर आता भारत इराणच्या बाजूने उभं राहत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। मागच्या काही दिवसांमध्ये भारतानं डिप्लोमॅटिक लेव्हलवरती इराणशी संपर्क साधला होता। यामध्ये आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा एंट्री झालेली आहे। नेमकं घडतंय काय? युद्धामध्ये आधी भारत इस्रायलच्या बाजूने कसा उभा होता, आता इराणच्या बाजूने का जाताना दिसतोय? या मागची नेमकी कारणं काय आहेत समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी भारत हा युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने कसा उभा होता आणि का उभा होता ते पाहूयात। तर अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवरती हल्ला केला, पण या हल्ल्याच्या फक्त 4 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते। महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी मोदींनी इस्रायलच्या संसदेत भाषण सुद्धा केलं होतं। मोदी आपल्या भाषणात असं म्हणाले होते की इंडिया स्टँड्स विथ इस्रायल फर्मली विथ फुल कन्व्हिक्शन इन दिस मूवमेंट अँड बियॉन्ड। म्हणजेच काय तर भारत इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हे मोदींनी अगदी उघड सांगितलं होतं। त्यावेळी मोदींनी भारताचा उल्लेख मदरलँड आणि इस्रायलचा उल्लेख फादरलँड असाही केला होता। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी इस्रायलच्या दौऱ्यावर होते त्यावेळी प्रत्यक्षात युद्ध सुरू झालेलं नव्हतं, पण तणाव हा प्रचंड वाढलेला होता। मिडल ईस्टमध्ये युद्धाचे ढग जमा झालेले होते। ट्रम्प इराणला वारंवार धमकी देत होते। अमेरिकेने आपल्या युद्धनौका इराणच्या दिशेने पाठवल्या होत्या, त्यामुळे युद्ध कधीही सुरू होऊ शकतं अशीच परिस्थिती होती। एक प्रकारे युद्धाआधीच त्यामुळे मोदींनी इस्रायलमध्ये जाऊन भारताची भूमिका ही क्लिअर करून टाकली होती। आता युद्ध सुरू झाल्यानंतर भारत इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठीशी उभा राहणार हे स्पष्ट होतं आणि झालं सुद्धा तसंच। युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांचा मृत्यू झाला। रशिया, चीन सारख्या अनेक देशांनी खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेधही केला, पण भारतानं मात्र यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। भारत आणि इराणचे जुने संबंध पाहता भारतानं प्रतिक्रिया देणं किंवा शोक व्यक्त करणं अपेक्षित होतं, पण तसं काही घडताना दिसलं नाही। इतकी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारताकडनं अधिकृत मेसेज हा देण्यात आला नाही। भारत आता इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने हे क्लिअर झालं होतं, पण युद्धाच्या 4थ्या दिवशी म्हणजे 3 मार्चला हिंद महासागरात मोठी घटना घडली। अमेरिकेनं IRIS देना या इराणच्या वॉरशिपला समुद्रात बुडवलं, जी भारतातनं इराणकडे परत जात होती। या घटनेमध्ये तब्बल 87 लोकांचा मृत्यू झाला होता। ही घटना श्रीलंकेपासून फक्त 80 किलोमीटर इतक्या अंतरावर घडलेली। भारत हिंद महासागराच्या प्रदेशाला आपल्या प्रभावाचं क्षेत्र मानतो, पण अमेरिकेनं इथं येऊनच इराणच्या शिपवरती हल्ला केला, जी भारतातनंच परत जात होती। त्यामुळे आता भारताच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते। मोदी सरकारनं युद्धात घेतलेल्या भूमिकेवरती विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली। भारतानं अजूनही खामेनेई यांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त केला नव्हता आणि याची नोंद आंतरराष्ट्रीय मीडिया सुद्धा घ्यायला लागलं होतं। भारत आता एकेकाळचा चांगला मित्र असलेल्या इराणपासून पूर्णपणे दूर चाललाय असं चित्र सगळीकडे निर्माण झालं होतं। पण इराणी वॉरशिप सोबत जी काही घटना घडली त्या घडलेल्या घटनेनंतर मात्र भारताच्या भूमिकेमध्ये शिफ्ट यायला सुरुवात झाली। युद्ध सुरू झाल्यानंतर तब्बल 6 दिवसांनी म्हणजे 5 मार्चला भारतानं या सगळ्यावरती आपली पहिली प्रतिक्रिया दिली। भारताच्या वतीनं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी राजधानी दिल्लीतल्या इराणी दूतावासाला भेट दिली आणि त्यांनी इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांची भेट घेत शोकही व्यक्त केला। मिस्त्री यांनी आपल्या शोक संदेशात असं म्हटलं की खामेनेई यांच्या मृत्यूवरती भारत सरकार आणि भारतातल्या जनतेच्या वतीनं आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो। भारताकडनं आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया होती, पण त्यासाठी 6 दिवसांचा कालावधी लागला। ती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आली नाही। त्यामुळे हे भारतानं वाढत्या दबावामुळे केले असं देखील बोललं जाऊ लागलं। यानंतर मात्र हळूहळू भारतानं इराण सोबत आपला संपर्क वाढवला। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा मिडल ईस्टमध्ये निर्माण होत असलेल्या परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांना कॉल केला। इतक्या दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभा असलेला भारत आता इराणशी सुद्धा
बोलणी करायला लागला होता। पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आला तो गुरुवारी 12 मार्चला। मिडल ईस्ट मधल्या वाढत्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याशी चर्चा केली। मोदी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून याबाबत माहिती सुद्धा दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेश्कियान यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आहे। वाढता तणाव, नागरिकांचे जाणारे बळी आणि मालमत्तेचं होत असलेलं नुकसान याबद्दल शोक व्यक्त केलाय। पश्चिम आशियामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा निश्चित करणं आणि वस्तूंची वाहतूक सुरळीत करणं हे भारताचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। खरं तर युद्ध सुरू झाल्यानंतर मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींशी बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे। पण या सगळ्याचा अर्थ काय होतो तर भारत आता हळूहळू इराणशी संपर्क साधतोय। युद्धाच्या आधी आणि युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा पहिल्या काही दिवसात भारताने ज्या प्रकारे थेटपणे इस्रायल आणि अमेरिकेची बाजू घेतली होती, तिथनं मात्र भारत आता काहीसा शिफ्ट झालेला आहे। भारताने आधी खामेनी यांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त केला, त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली, आता पंतप्रधान मोदी सुद्धा राष्ट्रपतींशी बोलले। म्हणजेच काय तर भारत आता हळूहळू पुन्हा इराणशी जुळून घ्यायचा प्रयत्न करतोय। खरं तर युद्धानंतर भारत आणि इराण दूर झालेत असं जे चित्र निर्माण झालं होतं ते चित्र बदलण्याचा प्रयत्न आता मोदी सरकार करताना दिसतंय। पण या सगळ्यामध्ये नेमकं असं काय घडलंय की भारताला आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा लागलाय। तर आता युद्ध सुरू होऊन जवळपास 14 दिवस झालेले आहेत, तरी सुद्धा इराणनं अमेरिकेसमोर अजून शरणागती पत्करलेली नाहीये। इराण अजून सुद्धा अमेरिका आणि इस्रायलशी तितक्याच ताकदीने लढतोय, त्यामुळे युद्ध लांबणार हे जवळपास निश्चित आहे। इराण हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजला कंट्रोल करू शकतो आणि हा असा मार्ग आहे जिथनं मिडल ईस्ट मधली मालवाहू जहाजं भारताच्या दिशेने येतात। पण युद्धामुळे या वाहतुकीवरती प्रचंड परिणाम झालेला आहे। इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधनं जाणाऱ्या तेलाच्या जहाजांना टार्गेट सुद्धा केलेला आहे आणि याचाच फटका आता भारताच्या गॅस पुरवठ्याला बसताना दिसतोय। मागच्या 4 दिवसांपासून भारतामध्ये गॅसचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। अनेक शहरांमध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे। घरगुती गॅस मिळवण्यासाठी लोकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावलेल्या आहेत। जर स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधनं होणारी वाहतूक लवकर सुरळीत झाली नाही तर भारतामध्ये मोठा एनर्जी क्रायसिस हा निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे इराणशी बोलणी करून स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजचा मार्ग भारतासाठी खुला करणं। त्यामुळेच आता भारत सरकार इराणशी आपला संपर्क वाढवतोय असं चित्र दिसतंय। दुसरीकडे हे युद्ध अमेरिका आणि इस्रायल जिंकू शकत नाही अशी सुद्धा परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। इराणवरती फक्त हवाई हल्ले करून त्याला हरवता येणार नाही आणि युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेला आपल्या फौजा इराणमध्ये उतरवाव्या लागतील हे सुद्धा निश्चित होताना दिसतंय। पण हे सगळं सध्याच्या परिस्थितीत करणं शक्य नाहीये, त्यामुळे आता अमेरिकेवरती तोंडघशी पडण्याची वेळ आली अशा चर्चा होत आहेत। युरोपीय देश या युद्धामध्ये आपली साथ देतील अशी अपेक्षा अमेरिकेला होती, पण ते सुद्धा घडलेलं नाहीये। ब्रिटननं युद्धामध्ये थेट उतरण्यासाठी नकार दिला। स्पेननं सुद्धा ट्रम्प यांना ठामपणे नाही म्हटलं। अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध आम्ही लढणार नाही अशी युरोपची भूमिका आहे। ग्रीनलँडच्या मुद्द्यावरनं ट्रम्प यांनी ज्या प्रकारे युरोपला धमकावलेलं, त्यामुळे आता ते सगळे देश अमेरिकेच्या बाजूने लढायला तयार नाहीयेत। ट्रम्प यांच्या आक्रमकतेला नाटो देशांचा सुद्धा विरोध असताना दिसतंय। अशा प्रकारे अमेरिकेचे नैसर्गिक मित्रच अमेरिकेपासून दूर चाललेले दिसतात। पण इकडं चीन आणि रशियानं मात्र इराणला मदत पुरवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यामुळेच अमेरिका हे युद्ध जिंकू शकत नाही असं देखील म्हटलं जातंय। एवढं होऊन सुद्धा भारत ट्रम्प यांच्या बाजूनच होता, पण आता अशा प्रकारे वारं बदलत असल्याचं पाहून आणि इराण शिवाय भारतातला एनर्जी क्रायसिस दूर होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यामुळेच भारत सुद्धा इराणशी पुन्हा बोलणी करायला लागलाय। या युद्धामुळे भारताच्या तटस्थ भूमिकेला तडा गेला होता, पण आता भारत पुन्हा या भूमिकेकडे वळतोय असं चित्र सध्या तरी दिसतंय। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजून असलेल्या भारतानं आता आपली बाजू बदलली आहे का आणि या भूमिकेचा भारताला भविष्य काळात फायदा होईल का? भारतातला हा एनर्जी क्रायसिस जो आहे त्यातनं आपली सुटका नेमकी कधी होईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।